वळत पुढल्या बातमीकडे बीडमधील शासकीय कार्यालयातील मारहाण प्रकरण संस्था चालकाचं मारहाण करतानाचा सीसीटीव्ही समोर आलेला आहे। आश्रमशाळेच्या संस्था चालकाकडून एका महिला कर्मचाऱ्याला शिवीगाळ करण्यात आली। महिला कर्मचाऱ्याच्या पतीला शासकीय कार्यालयात मारहाण करण्यात आली। संस्था चालक दिनेश पवारवर गुन्हा दाखल झाला असून बीडमधील एका आश्रमशाळेच्या संस्था चालकानं महिला कर्मचाऱ्याला शिवीगाळ करत तिच्या पतीला शासकीय कार्यालयातच मारहाण केल्याचा हा धक्कादायक प्रकार बुधवारी घडला। समाज कल्याण विभागाच्या इमारतीत घडलेल्या या प्रकाराचा सीसीटीव्ही आता समोर आलाय। यामध्ये अधिकाऱ्याकडे तक्रार करण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांच्या पतीला हा संस्था चालक मारहाण करत असल्याचं दिसतंय। सतीश बाबूराव राठो त्याची पती आणि मी गेल्यानंतर त्याच कामाला गेलेलो होतो। परंतु तिथं मी गेल्यानंतर मला ते बसलेलं होतं। तिथं बसलेलं असताना मी जाताना त्यांनी माझ्याकडे पाहिल्यानंतर मला भडकण्याचा प्रयत्न केला। भडकून मी माझ्या रागात आणून त्यांनी मला भडकिल्यानंतर आमची थोडीशी बोलाबाली झाली आणि नाराजी झाली तिथे। आणि त्यांनी काट कारस्थान रचून आणि पिल्यान रचून मला तिथं बोलू हे कारस्थान ते केलेलं आहे। सतीश बाबूरावचे आरोप आहे त्यांच्यावर की ते आम्हाला घरगुती कामाला वगैरे लावतात आणि त्यासाठी पैसे पण मागतात। यासाठी झालेली मारहाण आहे। यामध्ये अधिक काही गोष्ट जर त्यांनी आम्हाला येऊन स्वतः सांगितलं तर आपल्याला गुन्हा पण त्यामध्ये दाखल करता येईल। कारण की अशा प्रकारे जरी कोणी गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये ज्या ठिकाणी आपण शासकीय सेवा देतो लोकांसाठी त्या ठिकाणी अशी मारहाण करणे ही तर बिलकुल दादागिरीची गोष्ट आहे। आम्ही हा प्रकार गंभीरपणे घेतलेला आहे। त्याला आपण कालच ताब्यात घेतले होते, परंतु एनसी स्वरूपाचा गुन्हा असल्यामुळे त्याला आज परत बोलवण्यात आलेला आहे आणि आपण त्यांच्याकडून बॉन्ड करून घेणार आहोत जेणेकरून ते पुन्हा असे काम करणार नाही।